नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महानिर्यात परिषदेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळेस उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख, उद्योग सहसंचालक वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक संतोष गवळी, औद्योगिक संघाचे अध्यक्ष नितीन बंग, भरत अग्रवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रकाश घुगे यांच्यासह 9 उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे या आजच्या कार्यशाळेला इथे उपस्थित राहिला आणि उपस्थितीचं गमक आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की एक कुठंतरी कार्यशाळेला उपस्थित राहणं म्हणजे काहीतरी एक वेगळा विचार आपण घेणार आहोत. आणि मला वाटतं या कार्यशाळेमध्ये आपण जे काही सहभागी झाला तर एक विचार आपण इथून नक्कीच घेणार आजच्या कार्यशाळेतून असं मला पूर्णपणे या कार्यशाळेमध्ये वाटतं आहे. सोने मॅडम किंवा जाफरी साहेब सगळ्यांनी सांगितलं की निर्यात एक्सपोर्टसाठी भारताची काय परिस्थिती आहे आणि काय भारत सरकार व महाराष्ट्र राज्याची धोरण आहे. कालच आपलं दावोसला जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार पडलं त्यामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय तिथं उपस्थित राहिले आणि वेगवेगळे मंत्री होते, वेगवेगळ्या जगातल्या भागातले लोक होते आणि एक सामंजस्य करार झाले. त्याचा हेतू हाच होता की त्या लोकांनी आपल्या भारतामध्ये येऊन काही इन्व्हेस्टमेंट करावी, सामंजस्य करार करावी, इथं इंडस्ट्री स्थापन करावी आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स काहीतरी करावं जेणेकरून आपल्या या परदेशी चलन आपल्याला मिळेल, आपल्या लोकांना इथं रोजगार मिळेल आणि उद्योग वाढीला चालना मिळेल. हे त्यामागचं महत्त्वाचं उद्देश होता. नक्कीच भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची पॉलिसी ही उद्योग वाढावी हीच आहे. आपल्याला मॅडमने सांगितले की पॉलिसी खूप चांगल्या आहेत आणि धुळे जिल्ह्याचं जर बघितलं तर अजूनही धुळे जिल्हा हा तसा त्यात पोटेन्शियल खूप आहे. तसं जर बघितलं तर लोकेशन आपल्याला भारताच्या चारही दिशांना उत्तरेत ॲक्सेस आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे आणि दक्षिणेला आहे. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर दिल्ली मद्रास इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो आहे तर हा एक खूप चांगला इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून पार्ट इथं होतो आहे. रेल्वेचे नवीन प्रोजेक्ट इथं होत आहे, नॅशनल हायवेज चांगली कनेक्टिव्हिटी आहे. तर ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी धुळे जिल्ह्याला आहे. इथे आता अग्रवाल साहेबांनी सांगितलं की इथं इंडस्ट्रीज खूप चांगल्या आहेत. काही तुमच्या शिरपूरला टेक्स्टाईल पार्क आहे. मी ज्यावेळेस शिरपूर तहसीलदार होतो तर तिथं मी टेक्स्टाईल पार्क बघितलं असेल. म्हणजे अमेरिकेच्या वॉलमार्टला तिथून जो टेक्स्टाईलचं कापड आहे ते जर एक्सपोर्ट होत असेल तर बघा आपल्याकडे किती चांगली, म्हणजे तिथल्या मॉलला आपलं कापड जातं, धाग्यापासून विणून जे तयार होतं तिथल्या मॉलला जर आपलं शिरपूरचं कापड जातं असेल तर किती मोठी पोटेन्शियल भारतामध्ये आहे हे लक्षात घ्यायचं. आपका एक प्रोडक्ट बनता है, वो प्रोडक्ट जो है जब निर्यात होता है तो वो प्रोडक्ट है, लेकिन उसको निर्यात करने के लिए बीच में जो चीजें आती हैं जैसे उसकी अकाउंटिंग होती है, सामान एक जगह से दूसरे जगह ले जाया जाता है, आपका टैक्स से रिलेटेड होता है, आपको नए मार्केट की ज़रूरत होती है, मार्केट में किस तरह के प्रोडक्ट की रिक्वायरमेंट है उसकी ज़रूरत होती है. ये सारी चीज़ें सर्विसेज में आती है. आप सब किसी ने जीएसटी सुना होगा? जीएसटी क्या है? गुड्स एंड सर्विसेज टैक्स, करेक्ट? जीएसटी तो सबको समझ में आता है और जीएसटी समझ में भी आता है और बोलते हैं कि हाँ भाई हम तो जीएसटी कंप्लायंट है, जीएसटी पे कर रहे हैं. इसमें जी जो है गुड्स के लिए होता है, एस जो है सर्विसेज के लिए होता है. अभी फिलहाल में भारत जो पिछले साल, अभी जो साल चल रहा है
उसमें भारत की जो इकोनॉमी है, टोटल जीडीपी जो है, उसमें सर्विसेज का कंट्रीब्यूशन करीब करीब 50% है। लेकिन अभी भी हम सर्विसेज को तरीके से समझ नहीं पाए हैं। यहां पर नए लोग हैं और यहां पर महिला उद्यमी भी हैं, बहुत सारे पुराने लोग भी हैं जो डिफरेंट फील्ड में जुड़े हुए हैं। हमारे यहाँ कंस्ट्रक्शन से रिलेटेड काम हो रहा है, वहां पर मशीनरी का उपयोग होता है, बाकी चीजें यूज होती हैं, वो गुड्स है। लेकिन समझने वाली बात यह है कि उस कंस्ट्रक्शन में पहले जो है आर्किटेक्चर का काम होता है, वहां काम करने के लिए मैन पावर जाता है, वहां काम करने के लिए ITS के इंफ्रास्ट्रक्चर को चलाने वाले लोग जाते हैं। वो सारा सर्विसेज सेक्टर है। सर्विसेज सेक्टर को मूल रूप में अलग अलग समझना थोड़ा सा मुश्किल है, क्योंकि बहुत सारा ओवरलैपिंग है। अगर इंजीनियरिंग सेक्टर की बात करें, जो आदमी एक मॉल बना रहा है किसी जगह पर जाके, तो वहां पर सामान ले जा रहा है, वो सब प्रोडक्ट है। लेकिन उसका जो कंसेप्चुअलाइजेशन है, उसने जो सोचा उसके बारे में, उसके ऊपर जो उसने काम किया और बाकी जो कागजी कार्रवाई की, वो सब सर्विसेज के अंदर आता है। ये मोटा मोटी तौर पर समझने वाली चीज है। सर्विसेज में सर्विसेज एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल ही नहीं, जितने भी एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल हैं, उनका एक ही काम है। अभी दादा ने वो बात उठाई थी कि इनके पास पैदावार है, इसे एक्सपोर्ट करना है। एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल जो है लोकल बॉडी के साथ मिलकर क्या करता है, आपके सामान की कहां जरूरत है उसके बारे में जानकारी पैदा करना, आपका सामान वहां पहुंच जाए और तरीके से मार्केट करे उसके बारे में जानकारी पैदा करना और सुविधा प्रदान करना। ये सारी चीजें उपलब्ध हैं। सरकार और दूसरी संस्थाएं इसके ऊपर काम भी कर रही हैं। परेशानी क्या है, हमारे पास जानकारी की कमी है थोड़ी सी। कुछ बार हम कम पढ़ रहे होते, मतलब आपके लिए, और कुछ बार हम कम पढ़ रहे होते हमारे लिए। आप 2-4 जगह पूछते, नहीं पता चलता, छोड़ देते। हम अपनी तरफ से आगे नहीं बढ़ते, बात अधूरी रह जाती। ये जो कार्यशाला है और जो चीजें की जा रही हैं, वो सिर्फ इसीलिए है कि आप हम तक पहुंच सके और हम आप तक पहुंच सके। कोशिश कर रहे हैं कि आप लोग जो बैठे हैं यहाँ पर, तो आप लोगों का जो बिजनेस है, ये बिजनेस सक्सेसफुली रन भी हो, और साथ में अब ऑब्वियसली आप अगर बिजनेस कर रहे हैं तो रिस्क फैक्टर भी होता है। कभी कभी प्रोडक्ट में कभी कुछ एक्सीडेंट हो जाता है, नेचुरल क्लाइमेटी हो सकती है, एक्सीडेंटल डैमेज हो सकता है, कहीं से सामान आप यहाँ से कहीं भेज रहे हो, रास्ते में गाड़ी पलट गई, एक्सीडेंट हो गया, आपका सामान डैमेज हो गया, किसकी जवाबदारी है ये तो हमने कमाया कुछ नहीं और गिलास थोड़ा बारह सी बात हो जाती है। तो ये सब चीज़ों को सिक्योर करने के लिए हम आपके पास कुछ प्रोडक्ट लेकर आते हैं, ताकि कम पैसों में कम निर्वात पर आप लोगों का फ़ायदा हो और आप एक कैसे सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बने। ये हमारी जो तो उसका हमारे न्यू गैस सोर्स कंपनी ने इस बारे में इसका विजन तय करके रखा हुआ है। तो बहुत सारे प्रोडक्ट है हमारे पास। अभी अगर हम हेल्थ की बात कभी करें, सबसे पहले हम बात करते हैं खुद की, कि सबसे पहले मेरी बात क्या आती है हेल्थ की। आज अगर हेल्थ इंश्योरेंस का हम कभी ब्यौरा कभी करते हैं, तो आज भी गवर्नमेंट इस चीज़ को लेकर, मिनिस्ट्री इस चीज़ को लेकर स्ट्रगल कर रही है कि लोगों तक कैसे कैसे पहुंचे जाए, कैसे उनको हेल्थ इंश्योरेंस के बारे में बताया जाए कि उनको हेल्थ इंश्योरेंस निकालना चाहिए, या जो गवर्नमेंट ने स्कीम्स लॉन्च कर रखी है उसका फ़ायदा उनको किस तरह से मिलना चाहिए। इस तरह की जो तो स्कीमें जो तो गवर्नमेंट इम्प्लीमेंट करती रहती है, और इस कार्यक्रम के माध्यम से यही हम लोगों को बताया जाता है कि किस तरीके से हमको एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बनना है और किस तरीके से हमको अपना रिस्क और हमारे जो तो सिक्योरिटीज़ को और प्रॉफिटेबिलिटी को बढ़ाना चाहिए। नमस्कार, माझं नाव भारती किशोर माळे, गाव नेहाडोस तालुका धुळे। आज धुळे कलेक्टर ऑफिस इथं एक्सपोर्ट इव्हेंट हा प्रोग्राम आहे। ह्या कार्यशाळेमुळे ज्या ग्रामीण भागातील महिला उद्योजक आहेत, छोट्या छोट्या ज्या उद्योजिका आहेत, यांना मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म कसं उपलब्ध होईल याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालेलं आहे। हा प्रोग्राम जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडनं ऑर्गनाईज केलेला आहे।
दरवर्षी हा प्रोग्राम होत असतो आणि दरवर्षी महिलांना, छोट्या उद्योजकांना मार्गदर्शन होतं. छोटे छोटे जे प्रोडक्ट बनतात त्या प्रोडक्टांची लेबलिंग, पॅकेजिंग आणि आपण त्याला नॅशनल लेवलपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो, त्याचं सर्टिफिकेशन आणि त्याची क्वालिटी वगैरे हे सगळं याच्यामध्ये बारकाईने शिकवलं जातं. जवळपास 50% उद्योजकांना याचा खूप मोठा फायदा होतो आणि ज्या काही महिला उद्योजिका आहेत, ज्या बचत गटाच्या महिला असतील, घरगुती प्रोडक्ट बनवणाऱ्या महिला असतील, यांचासुद्धा एक कॉन्फिडन्स वाढतो याच्यामुळे आणि महिला उद्योजक पुढे येऊन सगळं पॅकेजिंग, लेबलिंग करून चांगला प्लॅटफॉर्म मिळवून आणि याच्यात दरवर्षाला यांच्या उद्योगात भर पडते. असं खूप चांगलं असं ही कार्यशाळा महिलांसाठी महत्त्वाची ठरते. नमस्कार, मी प्रकाश घुगे, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र धुळे. आज 24 जानेवारी 2026 रोजी आपण कलेक्टर ऑफिसच्या नवीन नियोजन भवनमध्ये महानिर्यात इग्नाईट कार्यशाळा आयोजित केलेली होती. जिल्ह्यातील सर्व उद्योजक, नवउद्योजक यांच्यासाठी ही कार्यशाळा आपण ठेवलेली होती. राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पॉलिसीज डिक्लेअर केल्या जातात. त्या पॉलिसीज विविध विभागाच्या असतात, तर त्या एका फोरमवरती सर्व उद्योजकांना त्याची माहिती मिळावी हा प्रमुख उद्देश याच्यामध्ये होता. त्यासाठी आपण जिल्ह्यातल्या सर्व उद्योजकांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. खूप मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आज जवळपास 300-350 उद्योजक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि न्यू इंडिया इन्शुरन्स असेल, पोस्टाच्या विविध योजना असतील, त्यानंतर IDBI कॅपिटल असेल, DGFT असेल, या सर्व संस्थांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्या ज्या काही विविध उद्योगासाठीच्या ज्या योजना आहेत, स्कीम्स आहेत, त्या आपण त्याची माहिती या ठिकाणी सर्व उद्योजकांना दिलेली आहे. धन्यवाद. या कार्यशाळेसाठी आपले जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर श्री चंद्रशेखर देशमुख सर या ठिकाणी उपस्थित होते. तसेच उद्योग विभागाचे सहसंचालक श्रीमती वृषाली सोने मॅडम, ज्या नाशिकवरून आलेल्या होत्या, त्याही या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे श्री संतोष गवळे साहेब, महाव्यवस्थापक, ते उपस्थित होते. त्यानंतर औद्योगिक संघटनांचे जे अध्यक्ष आहेत, जसे नितीन मंग सर आहेत, भरत अग्रवाल सर आहेत, त्यानंतर राजेंद्र जाखडी हे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनीसुद्धा उद्योजकांना मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेचा जो मेन उद्देश जो आहे तो राज्य शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांचं ज्ञान, त्या योजनांचे जे काही बेनिफिट्स आहेत ते उद्योजकांना कळावे हा एक होता. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.